लाईट नाही म्हणून रस्ता अडवलेला आहे. लाईट नाही म्हणून सगळी बैलोक आहे सगळी बैलोक आहे. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर. यावेळेला मी उपस्थित आहे विरार पूर्वेच्या कांदलपाड्यातील काजल चाळमध्ये. पाऊस संपलाय, निसर्गाने आपला कोप दाखवलाय, परंतु वसई विरार शहर महानगरपालिका सबशेल फेल ठरलेली आहे. या ठिकाणी बहुजन विकास आघाडीचे 4 नगरसेवक आहेत, परंतु एकही नगरसेवक यांच्या मदतीला अजूनपर्यंत पोहोचलेला नाही. या चाळीमध्ये अजूनपर्यंत डोंगराकडचा भाग असल्यामुळे डोंगराचा जो पाणी आहे तो अजूनही या ठिकाणावरनं जातोय. आणि त्यात महत्वाचं म्हणजे गेल्या 7 दिवसापासून या लोकांकडे वीज नाही. वीज नसल्यामुळे यांना पाणी मिळत नाही. घरामध्ये पाणी नसल्यामुळे यांना खाण्याचे वांदे झालेले आहेत, परंतु इथे अजूनपर्यंत खिचडी देखील आलेली नाही. जवळजवळ आपण पाहिलं तर या घरामध्ये कालपर्यंत गुडघ्यापर्यंत पाणी होतं. ही लहान मुलं आहेत, या लहान मुलांची काय अवस्था आहे याच्या पुढचं मी तुम्हाला घर दाखवतो. या घरामध्ये चक्क एक 2 वर्षाचा लहान बाळ आहे. विचार करा कसं जीवन जगत असतील हे लोक. खरं तर हे अनधिकृत वस्त्या या बिल्डरने उभ्या केल्यात. बिल्डरने यांच्याकडनं बक्कळ पैसे घेतले, यांना घरं विकली आणि यांना वाऱ्यावरती सोडले. माझ्यासोबत या वेळेला या चाळीतले सगळे रहिवासी आहेत. ज्या वेळेला मी आलो त्यावेळेला त्यांना सुटकेचा श्वास पाहायला मिळाला. खरं तर आज मला कळलं की लोकांना आपली किती गरज आहे, किती आवश्यकता आहे. कुठेतरी यांची अवस्था बघून आज मला खूप वाईट वाटते. कारण वसई विरारमध्ये सगळीकडेच पाणी आहे, आपण कुठे पोहोचू शकत नाही. परंतु जर माणुसकी असेल तर या लोकांना जवळचे जे सावकार लोक आहेत, ज्यांच्याकडे पैसे आहेत, त्यांनी मदत करणं काळाची गरज आहे. जाणून घेऊया या सगळ्या महिला आहेत, या महिलांच्या मनात नेमकी काय खतखत आहे. मेन म्हणजे पाण्याची सोय नाहीये. लाईट 4 दिवस आज 7वा दिवस आहे, लाईट नाहीये. लोकांच्या घरात एवढं गुडघ्याभर पाणी आहे. आम्हाला कुठल्या प्रकारचा त्रास नाही असं विचारूच नका. घरातून पूर्ण दिवालमधून पाणी पूर्ण घरामध्ये आणि लाद्यांमधून पाणी येते. त्यामुळे आम्ही झोपू शकत नाही. आमची सगळी अथरुणं वाहून गेली आहेत. आम्ही करणार तर काय करणार. इथे कोणताही हे आलं नाही. फक्त आमच्याकडे एकदा अर्पिताताई पडवल आहेत, त्यांनी तालुका प्रमुख आहेत, त्यांनी आमची भेट घेतली. त्यांनी आम्हाला थोडंफार सहकार्य केलं त्या बाबतीत. नंतर ह्यांचे पण प्रॉब्लेम जाणून घ्या तुम्ही. क्या अभी आपको क्या तकलीफ हो रही है? तकलीफ है कि मोड़ी से पानी सब बाहर आ रहा है, रूम डूब के आ रहा है, खाना पानी हम लोग नहीं बना पा रहे हैं, खा नहीं पा रहे हैं. छोटे छोटे बच्चे हैं, रात भर जगते हैं, दिन में भी जगते हैं. ये आपका बच्चा है? हाँ मेरा है. घर में पानी भरा था आपके? हाँ, हाँ. कितने दिन पानी था आपके घर? पूरे दिन, 1 हफ्ते दिन. हाँ 1 हफ्ते पूरे दिन हो गए. 1 हफ्ता पूरे दिन. ये लाइट नहीं है, फिर भी बच्चे लोग को होमवर्क भी नहीं कर पा रहा है, फिर भी बच्चे लोग स्कूल नहीं जा पा रहे हैं, और फिर भी रूम में हमेशा पानी भरा है. बच्चा कितने बेरी मैं अपने गोद में लेके बैठी, तो राशन भी सब बिक के आ गया पानी में. कहाँ से खाएंगे हम लोग. तो ऐसे में बहुजन विकास आघाड़ी के नगर सेवक है या भारतीय जनता पार्टी के कोई लोग है, क्या आपको देखने के लिए, आपका हालचाल पूछने के लिए आए? कोई नहीं. अभी आपको क्या परेशानी है? यही परेशानी है, घर डूब रहा है, बच्चे लोग छोटे छोटे हैं, स्कूल का नुकसान हो रहा है, ट्यूशन का नुकसान हो रहा है, बच्चे लोग खाट पे बैठे हैं. कितना टाइम बच्चे लोग को खाट पे बैठा हूँ, खाना नहीं बना पा रहे हैं हम लोग, बीमारी घर में हो जा रहा है, कहाँ जाए हम लोग. तो ये आपने आपकी दुविधा जो है बिल्डर को बताने की कोशिश नहीं की क्या? पूछने का ही कोई नहीं आ रहा है, नहीं आ रहा है. देखने भी कोई नहीं कौन है बिल्डर पता है आपको? है बिल्डर, लेकिन इतना नहीं मालूम है. हस्बैंड लोग लिए हैं, उन लोग को मालूम है. आपको कुछ मालूम नहीं? कितने में घर खरीदा है वगैरह कुछ मालूम ये है? नहीं मालूम है, हस्बैंड को पता है. हस्बैंड क्या करते हैं आपके? हस्बैंड गाड़ी चलाते हैं. त्यांचा पती जो आहे तो गाडी चालवतो. एक तर खरं प्रॉब्लेम जो आहे ह्या अनधिकृत वस्त्यात. उद्या ह्या तुटल्या किंवा इथे काय झालं तर ह्याला जबाबदार कोण असणार आहे? मोड़ी बाथरूम से बाथरूम बाहर आ रहा है, बच्चे लोग बीमार पड़ जा रहे हैं, उसका भरपाई कौन करेगा? अभी आप लोग वहां पे बाहर धरना प्रदर्शन कर रहे थे, किसके लिए कर रहे थे?
लाइट के लिए। लाइट के लिए? लाइट कितने दिन से लाइट नहीं आपके पास? 5 दिन से नहीं आया। 5 दिन से लाइट नहीं? 7 दिन हो गया। 7 दिन? 7 दिन 7 दिन से बिल्कुल लाइट नहीं। लाइट आई ही नहीं रहा है। तो अभी क्या वहाँ पे जाने के बाद क्या हुआ? अभी तो बोल रहे थे कि हाँ अभी आएगा लाइट, अभी आएगा लाइट। अब क्या मालूम आएगा कि नहीं आएगा। क्या कोई आपको नेता प्रणेता देखने के लिए आए थे? नहीं, कोई भी नहीं। हालचाल पूछने के लिए कोई आया था? नहीं, कोई भी नहीं। प्रशासन से अभी क्या मांग है आपकी? यही नाला दो, इधर एकदम बावड़ी का पानी बहुत तेज, घर में एकदम गेठुआ बराबर पानी। चलो हम लोग खटिया भी भीग जा रहा है। बावड़ी का पाणी आ रहा है? हाँ बावड़ी का ही है। हा? तलावाचं पाणी. कुठे आहे तलाव हा? चला ना दाखव. चलो आपण तलाव बघू. अधिकारी किंवा इकडचे नगरसेवक नेमकं काय करतात बघा. आता ह्यांचं घर अक्षरशः जो घर आहे हा अस्ताव्यस्त झालेला आहे. म्हणजे जर पाहिलं तर सामानांची यांची सगळी नासधूस झालेली आहे. त्यांनी सामान थोडासा वरती ठेवलेला आहे, परंतु त्यांचा जो फ्रीज वगैरे आहे किंवा हा कपाट आहे हा सगळा या ठिकाणी खराब झालेला आहे. ही अवस्था आहे वसई विरार शहर महानगरपालिकेची. जर वसई विरार शहर महानगरपालिकेने करोडो रुपये खर्च केलं तर मग नेमकं काय नियोजन केलं? वसई विरार शहर महानगरपालिकेकडे सुरक्षतेसाठी जी अत्यावश्यक एक टीम तैनात केलेली असते ती देखील आपल्याला कुठे दिसलेली नाही. हे तरी कमी झाले आता. रात्रीच्या टायमाला ज्यावेळेस पाऊस येतो ना, हे लोकांचं झोपायचं आता एक खाटा आत 2 दिवस त्यांनी ते जमा केले ते खाटा बिटा. आणि तो पाणी पासायला बाथरूम जे आहे ना पाणी बाहेर येतं जो पहिल्याचा व्हिडिओ आहे ना वो देते. नगरसेवक नेमकं काय करतात बघा. आता ह्यांचं घर अक्षरशः जो घर आहे हा अस्ताव्यस्त झालेला आहे. म्हणजे जर पाहिलं तर सामानांची यांची सगळी नासधूस झालेली आहे. त्यांनी सामान थोडासा वरती ठेवलेला आहे, परंतु त्यांचा जो फ्रीज वगैरे आहे किंवा हा कपाट आहे हा सगळा या ठिकाणी खराब झालेला आहे. ही अवस्था आहे वसई विरार शहर महानगरपालिकेची. जर वसई विरार शहर महानगरपालिकेने करोडो रुपये खर्च केलं तर मग नेमकं काय नियोजन केलं? वसई विरार शहर महानगरपालिकेकडे सुरक्षतेसाठी जी अत्यावश्यक एक टीम तैनात केलेली असते ती देखील आपल्याला कुठे दिसलेली नाही. घरात पाणी येण्याचं मुख्य कारण जो आहे तो हा तलाव आहे. ते असं म्हणतात की हा तलाव आहे. जर हा तलाव आहे तर हे जे अनधिकृत बिल्डिंग बांधणारे हे बिल्डर आहेत, या बिल्डरांना आता आहे ना ऍक्च्युली रस्त्यावर पकडून आहे ना या लोकांना चोप दिला पाहिजे. कारण इकडे बघितलं आपण तर हे बघा अजूनही अनधिकृत बांधकामं या ठिकाणी होत आहेत. एकीकडे वसई विरार शहर महानगरपालिकेचे महापौर असं म्हणतात की आम्ही अनधिकृत बांधकाम होऊ देणार नाही, परंतु दुसरीकडे एकदम धडाक्याने हे अनधिकृत बांधकाम बांधले जातात. आता हा बिल्डर कोणत्या पक्षाचा आहे, या बिल्डरला कोण साथ देतो? परंतु हे बिल्डर ह्या लोकांना घरं बांधून देतात अनधिकृत आणि विकतात. चक्क पैसे घेतात, बक्कळ पैसे त्यांच्याकडनं उकळतात आणि नंतर ह्यांना वाऱ्यावरती सोडतात. आता या सगळ्या गोष्टी टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीने आपण आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी जनतेचा उद्रेक झालेला आहे. अगोदर नालासोपारा आणि आता विरार. आता हा उद्रेक वसई विरार शहर महानगरपालिकेपर्यंत जायला वेळ लागणार नाही. म्हणून वसई विरार शहर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनो, वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या नगरसेवकांनो जागे व्हा, अन्यथा ही लोक तुमच्या दालनात घुसायला कमी करणार नाही. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.